नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी फार उत्साही आहे कारण आज आहे नटण्याचा, थटण्याचा, सुंदर दिसण्याचा दिवस. कारण आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि ये तर लेट्स गेट रेडी विथ मी फॉर वटसावित्री पौर्णिमा. आणि ऑल्सो विथ दॅट मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पण देणार आहे. तर चला सुरू करूया. सगळ्यात अगोदर माझे डोळ्यावर येणारे केस त्यांना बांधून घेऊयात. ओके डोकी. उकडत आहे, बर्लिनमध्ये उकडत आहे. माझ्या चेहऱ्यावरून जर तुम्ही बघू शकाल तर मला बिलकुल बरं नाही आहे, पण तरी वर्षातून एकदा हा सण येतो आणि मला मिस करायचा नाही आहे हा मोमेंट. तर लेट्स डू इट. विथ दॅट आपण घेऊया आपला पहिला प्रश्न की तू क्लिअर स्किनसाठी काय करतेस. बऱ्याच वेळा इन पर्सन जेव्हा मी भेटते तेव्हाही बऱ्याच जणी मला विचारतात की तू क्लिअर स्किनसाठी काय करते. तर त्याचं उत्तर आहे 0 अंड. मी स्वतःहून असं काही करत नाही माझी स्किन क्लिअर राहावी म्हणून, किंवा त्याच्याकडे माझं एवढं लक्षही जात नाही. तर मला असं वाटतं की जेनेटिकली गिफ्टेड आहे मी, कारण माझी आई तिची स्किन फार सुंदर आहे. त्याच्यानंतर माझी आजी आणि माझी पणजी ती तर गॉडेस होती, म्हणजे असं वाटेल की देवी साक्षात अवतरली आहे पृथ्वीवर, एवढी सुंदर ती होती. तर इट इज गिफ्टेड. स्वतःहून ॲज सच मी काही करत नाही क्लिअर स्किनसाठी. पण एक गोष्ट मी सांगू शकते की मला असं वाटतं की तुम्ही जसे खातात तसं तुम्ही चेहऱ्यावरती दिसतात. तर मी काय खाते याची मी प्रचंड काळजी घेते. म्हणजे अति तेलकट क्वचित कधीतरी ठीक आहे, म्हणजे वन्स इन अ वीक पण ठीक आहे. पण तुम्ही सारखंच किंवा रोज रोज जर बाहेरचं खात असाल, तेलकट खात असाल, चिप्स खात असाल, तर ते तुमच्या चेहऱ्यावर नक्की दिसेल. तर ती एक गोष्ट मला वाटते, तुम्ही जसं खाणार तसं दिसणार. तर तुम्हाला जर क्लिअर स्किन हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष द्यायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न आहे तुझं स्किन केअर रुटीन शेअर कर. तर रेग्युलर बेसिसवरती आज सच मी स्किन केअर काही करत नाही, आणि जे काही करते मी वन्स इन अ वीक किंवा 15 दिवसातून एकदा किंवा कधी कधी महिन्यातून एकदा, तर ते होम रेमेडीसारखं असतं. म्हणजे कधी कधी तांदळाचं पीठ चेहऱ्याला लावायचं, कधी बेसनचं पीठ चेहऱ्याला लावायचं, कधी साखर आणि मधाने लिप स्क्रब करायचं. हे असे होम रेमेडीजच मी करत असते. तर ते पण मी तुमच्यासोबत जेव्हा जेव्हा करेन तेव्हा शेअर करत जाईल. त्याला असं हातानेच ब्लेंड करते मी. ओके, काही जणांना फार अनहायजेनिक वाटतं ते हाताने ब्लेंड करणं. तर पहिली गोष्ट, हात स्वच्छ धुवून घ्यायचे असतात. आणि डूड, वी आर इंडियन्स, वी ईट विथ हँड्स. ओके, तर इम्यून आहे आमचं शरीर. आज मी हा रेड शेड वापरणार आहे, पण थोडा लाईट लावणार आहे मी त्याला. ब्लेंड करून घेणार आहे मी. ओके ओके, आय जस्ट होप इट इज लुकिंग गुड. ओव्हर वाटतं आहे का? एनिवेज, नो प्रॉब्लेम. आम्ही हे वाया जाऊ द्यायचं नाही, हे गालावर लावून घ्यायचं. ओके, सेम लिप शेड मी माझ्या गालांवरती, थोडा नाकावरती. ओके, ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. गॉड, डोळ्याजवळ कुठून गेला. ओके, क्लीन्ड अँड आय थिंक इट इज लुकिंग गुड. कशी दिसते? अँड विथ दिस आय ॲम डन. डोळ्यांना आयलायनर किंवा काजळ मला लावता येत नाही आणि माझ्या नवऱ्याला आवडत पण नाही, त्याच्यामुळे काही करायची गरज नाही आहे मला ते. आणि राहिला विषय केसांचा, तर केस मी पटकन ऑफ कॅमेरा करून घेणार. आज मी नेसणार आहे ही पर्पल कलरची सुंदर काठपदराची साडी. आय एम ऑब्सेस्ड विथ या अशा काठपदराच्या साड्या. मी आले पटकन ही साडी नेसून. ही साडी लग्नात एका फंक्शनसाठी घेतली होती मी, पण आज मी पहिल्यांदा ती नेसते आहे. लाईक वाव, सुंदर कलर आहे. मी आज स्वतः पहिल्यांदा बघते. अय्या, आय एम ऑब्सेस्ड विथ अशा साड्या. म्हणजे वाव, मस्त परफेक्ट साडी दिसते आहे. बाबा, कशी दिसते साडी? लावण्य खडी. का बाबी. ओके, नेक्स्ट शेवटच्या 2 गोष्टी. चंद्रकोर लावू की ही अशी राऊंड टिकली लावू? चंद्रकोर. चंद्रकोर. ओके, लेट्स गो विथ चंद्रकोर, कारण नवऱ्याला चंद्रकोरच हवी आहे. ओके, अरे आजच एवढं उकडायचं होतं.
या शेडच्या बांगड्या मी बघितल्या, माझ्याकडे नाही आहेत, त्याच्यामुळे मी ठरवलं की हा युनिव्हर्सल कलर जो महाराष्ट्रीयन मुलींसाठी कुठल्याही साडीवर जातो, तर येस, महाराष्ट्रीयन नाही, महाराष्ट्रीय. महाराष्ट्रीय. कळलं तुम्हाला पण कळलं, महाराष्ट्रीयन नाही, महाराष्ट्रीय. ओके. आणि ही मोत्याची बांगडी पण मी मागे घातलेली आहे. विथ दिस आय एम रेडी फॉर वटसावित्री पौर्णिमा. तर तदा, इथे बाहेर तर काही वडाचं झाड नाही आहे, पण मी घरातच पोथी वाचणार आणि देवाची पूजा करणार आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण वटसावित्री पौर्णिमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि काही मित्रांनी पण जर वटपौर्णिमा धरली असेल त्यांना 7 जन्म तीच बायको मिळावी, म्हणून तर तुम्हाला पण वटसावित्री पौर्णिमाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चूस आणि जय महाराष्ट्र.